तो गुड मॉर्निंग दोस्तों, 2 दिन से प्लान कर रहे हैं महाबलेश्वर जाने का, पर 2 दिन हो गए हम लोग महाबलेश्वर पहुंच ही नहीं पा रहे। तो आज हम लोग रुक गए थे प्रतापगढ़ के लिए, पीछे होटल था गाइस। ये है प्रतापगढ़ का गेट, यहाँ से भी हम लोग अंदर जाएंगे और आज प्रतापगढ़ किला एक्सप्लोर करेंगे। बाकी ट्रिप कोई भी प्लान के हिसाब से नहीं चल रही, पर भाई बहुत ही बढ़िया ट्रिप चल रही है। जो भी रास्ते पे आ रहा है हर चीज़ एक्सप्लोर कर रहे हैं, मज़ा आ रहा है। लोकल्स भाई जो बताते हैं हमें कि भाई यहाँ चले जाओ, हमें पता चल जाता है, हम सीधे वहीं निकल जाते हैं। अभी हम लोगों के पास 2 घंटा है, हम लोगों ने स्पोर्ट को सिर्फ 2 घंटा दिया है। यहाँ पर 2 से 3 घंटा हो सकता है एक्सप्लोर करेंगे और उसके बाद हम लोग सीधे महाबलेश्वर निकल जाएंगे। और महाबलेश्वर में शायद हमारा वनडे ही है, ज़्यादा दिन नहीं रुकेंगे हम लोग वहाँ पे। वनडे एक्सप्लोर करेंगे और फिर आगे निकल जाएंगे हम्पी की ओर। और वो भी प्लान शाम तक ही पता चलेगा हम्पी का, क्योंकि कुछ कहते नहीं आ रहा है अभी। तो चलो चलते हैं सीधे फोर्ट की ओर। तो दोस्तों अभी मैं हूँ प्रतापगढ़ पे, और प्रतापगढ़ एक ऐसा फोर्ट है जहाँ के एकदम पास पे ही आप जहाँ से ट्रेक स्टार्ट होता है वहाँ तक गाड़ी ला सकते हो। हमने गाड़ी वहाँ पे पार्क किया हुआ है। अभी हम लोग यहाँ से सीधे ऊपर जाएंगे और देखो बस वहीं से हमारा फोर्ट स्टार्ट हो जाता है। और फोर्ट में लगभग 20 पॉइंट है। 20 पॉइंट कवर करने के लिए एक प्रॉपर नॉलेज के लिए हम लोगों ने अपने साथ एक गाइड रखा है। गाइड भी हमारे साथ है, आ जाओ इधर। तो गाइड भी हमारे साथ है जो कि फोर्ट के बारे में हर एक डिटेल हमें बताएंगे और आप सभी को भी बताएंगे। तो दादा चालू करते हैं अभी। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत प्रतापगडावरती तुमचं सर्वांचं स्वागत। माझं नाव गणेश बबन कासुर्डे, मी गडावरतीच राहतो। हा जो किल्ला पाहायला चालला था, किल्ला आजही खाजगी मालकीचा आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात नाही आहे। तुम्ही लोक हिल स्टेशन महाबळेश्वर किंवा पाचगणी किंवा कुठल्या ठिकाणी फिरताना एंट्री फी टॅक्स द्यावा लागतो, तसा प्रतापगड फिरण्यासाठी एंट्री फी वगैरे नाही आहे। शिवाजी महाराजांची 13वी पिढी श्री उदयनराजे भोसले त्यांच्या खाजगी मालकीचा किल्ला आहे। जे शिवाजी महाराजांचे 365 किल्ले, सगळ्यात मोठा किल्ला जवळच आहे रायगड, तो राजांची राजधानी। त्याच रायगडावरती राजांचा राज्याभिषेक झाला आणि त्याच रायगडावरती राजांचा मृत्यू झाला। पण हा प्रतापगड महाराजांनी मंदिरासाठी बांधला, कारण इकडे गड नव्हता, हा डोंगर होता। पण या डोंगराला एक नाव होतं, कारण आजूबाजूची लोक ह्या डोंगरावरती गाई म्हशींना चरायला घेऊन यायची, कारण गाई म्हशींना ढोरं म्हणतात ना गुजरातीमध्ये किंवा मराठीमध्ये, मग त्या ढोरप्याचा डोंगर ह्याचं नाव होतं। पण हा पूर्ण परिसर जो होता हे जावलीचं जाळ आणि जावलीचं खोऱ्यात वसला होता। पण इकडचा पूर्ण परिसर विजापूरच्या आदिलशानं चंदाराव मोरे हा मराठा सरदार याला जहागिरी दिला होता। जहागिरी म्हणजे कळलं, केअरटेकर। सज्जनगडपासून रायगडची काळ नदी आणि कोकणातला खेड माहिती आहे, तिथून पुण्याच्या भोरपर्यंत हा एवढा मोठा परिसर विजापूरच्या आदिलशानं मोरेला दिला होता। पण शिवाजी महाराजांना रायगडावरनं पूर्वी इथे देवीचं मंदिर नव्हतं, तुळजापूरची तुळजाभवानी शिवाजी महाराजांचे कुलदैवत, तिकडे जायला त्रास व्हायचा, कारण मधला परिसर इथूनच जायला लागत होतं। मोगलांचं राज्य, लढाई व्हायच्या, दर्शन टाईमवरती भेटत नव्हतं। शिवाजीराजांनी देवीनं शिवाजीराजांना दृष्टांतात सांगितलं की महाबळेश्वरच्या खालती जावली खोऱ्यामध्ये ढोरप्या डोंगरावरती माझी स्थापना कर। शिवाजीराजांनी मोरेला समजावलं की आपण दोघं एक झालो तर हिंदव राज्य वाढवू, पण या मोरेनं ऐकलं नाही। 6 जून 1655 शिवाजीराजांनी जावली जिंकली। जिथे डोंगर पाहिजे होता तो पूर्ण परिसरच काबीज केला आणि या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं। किल्ला बांधायला सुरुवात केली इसवी सन 1656 आणि गड कधी पूर्ण केला बघा, इसवी सन 1658। ओनली फॉर 2 इयर्स, 2 वर्षात गड बांधणं म्हणजे जोक नाही। सी लेवल आपण आता किती हाईटवरती आहोत, 3543 फीट। जे महाबळेश्वर तुम्ही आता 1000 फीट खालती उतरला तर महाबळेश्वर ह्या दिशेला, ही पूर्व आहे। एरिया का सबसे हाईएस्ट पॉइंट है महाबळेश्वर। त्याच्यानंतर हा किल्ला बांधायला सुरुवात केली इसवी सन 1656, गड पूर्ण केला 1658। गडाच्या बांधकामासाठी वापरलं चुना, सिस, रेती, खायचा गुळ, जागरी। या किल्ल्याची साईट वॉल किती किलोमीटर आहे, ओनली 5 किलोमीटर। त्याच्या आतला परिसर आहे 52 एकर। आणि गड पूर्ण झाला, गड पूर्ण झाल्याच्याच नंतर ह्या गडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि महाराजांची भेट झाली। हा गडाचा मेन इतिहास, कारण शिवाजी महाराज स्वतः युद्धासाठी निघाले होते ना। अफजल खान विजापुरातून आला, तुळजापूर, गाणगापूर, शिखरशिंगणापूर, पंढरपूर ही मंदिरं तोडत आला। असा येणारा व्यक्ती कधी मैत्रीसाठी येतच नाही ना। याच गडाच्या खालती तुम्ही आत्ता आलात ना, आंबेनळी घाट, तेव्हाचं नाव होतं रडतुंदीचा घाट। ह्याच घाट उतरल्यानंतर एक रिव्हर लागली का, नदी कोयना, जे ओल्ड महाबळेश्वर, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री। ती सावित्री फक्त कोकणात गेली, वरून दिसली की तुम्हाला दाखवतो। पण याच कोयना तरी अफजल खान 12,000 लोक घेऊन आला। त्याचा मेन बॉडीगार्ड आहे सय्यद बंडा, त्याचा वकील आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। या अफजल खानाची उंची फारच कमी आहे, फक्त 7.25 फीट। शिवाजी महाराज अफजल खान 7.5 फीट। त्याच्यामध्ये एवढी ताकद होती, रानटी हत्तीला सरकवायचा, लोखंडाची पहार दिली, 4 चाकडा करायचा, तांब्याचा तांब्या हातात दिला, कारोळा बनवायचा, चिमवायचा। स्वराज्यावरती आलेलं भलं मोठं संकट म्हणजे अफजल खान। राजे गडावरनं भेटीसाठी निघाले, त्यांच्याबरोबर त्यांचे बॉडीगार्ड आहेत जीवा माले सपकाळ, वकील गोपीनाथ पंत बोकील। राजांची हाईट आहे 5.25 फीट।
त्या अफजल खानमध्ये एवढी ताकद होती सांगितलं, ताकदचा अंदाज घेऊन महाराजांना आलिंगन दिलं, डावे बगले दाबलं, राजांवरती 2 वेळा कटाऱ्याने अटॅक झाले, पण राजांच्या अंगात चिलकत, डोक्यात झिरोटोप, अंगरका फाटला, खान दगा करतोय, राजांच्या लक्षात आलं, वाघ नेक्यांनी राजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. म्हणून गणेश गाईड म्हणतो, फिक्र ना कर ये नादा, ये तो शिवा का आकाडा है, इसमें एक ही दम में प्रतापगड के नीचे अफजल खान को उकाडा है. खान ओरडला, दगा. सय्यद बंडानं दानपट्ट्याचा वार करण्याचा प्रयत्न केला, पण जीवा महालेनी त्याचा हात वरच्यावर उडवला. मराठीमध्ये मन घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती. खान ओरडला, दगा. त्या दोघांची कबर स्वतः महाराजांनीच बनवली. जिजामातांनी सांगितलं, माणूस मरतो तिथं वैर संपतं ना. का महाराज का मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, ते एका माणसाच्या कृत्याच्या विरोधात होते. त्या दोघांची कबर 2002 पासून सील होतं, कारण तेव्हा राज्य कुणाचं सांगू शकत नाही, कारण 2002 आणि 2022ला एकनाथ शिंदे सरकारमुळं शक्य झालं, ते अतिक्रमण हटवलं. तो काय सुफी संत वगैरे नव्हता, त्याचं उदात्तीकरण होत गेलं, हुरूस व्हायला लागले, अतिक्रमण वाढत गेलं, आपलं प्रस्थ कमी होत गेलं, त्याचं प्रस्थ वाढत गेलं. त्यामुळे ती कबर आत्ता पूर्ण उद्ध्वस्त केली आहे, पण 2 थडकी तसेच ठेवलेत. ते जायला प्रवेश बंद आहे. इथे गुहा दिसते बघा, तर जाण्या अगोदर आत्ता पण बघितली 40 लोक महाराजांनी लपून ठेवले होते, कारण शिवाजीराजे वाघाच्या गुहेतच गेले होते ना. काय दगा झाला असता, गड आपल्या ताब्यातून गेलाच असता. मग राजांनी नेताजी पालकरांना सांगितलं की माझं काय बरं वाईट झालं तर संभाजी महाराजांना गादीवरती बसवा, पण नेताजी पालकर एकच म्हणाले, उद्गारले की राजे लाखो मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे ना. पण ही गुहा एवढी छोटी नव्हती, ही गुहा अजूनही 8 फीट खाली होती. हे माती टाकून सगळं मुदवलंय, आणि गुहा पण आता उभी आहेत ना इथपर्यंत होती. पण 1957ला पंडित नेहरू गडावरती येणार पुतळ्याचं ओपनिंग करण्यासाठी रस्ता बनवायचा म्हणून तोडण्यात आलं. रस्ता बनवला, पायऱ्या बनवल्या, नाही तर पूर्वीचा मार्ग बघा, पायवाटा जंगलातून. नंतर दाखवतो वरती बघा, हे शूट करा. ह्या दोन्ही साईडच्या 2 भिंती दिसतात का, ह्या लांबून एकच वाटतायत ना. म्हणजे गडाचा प्रवेशद्वार कुठे कळतोय का, त्याच्या आतमध्ये गेल्यानंतरच दरवाजे दिसतो. लांबून काय वाटतं, किल्ल्याची एकच वॉल आहे. म्हणजे गडाचा दरवाजा आजही सकाळी 6:30ला उघडतात आणि रात्री 8:30ला बंद करतात. हे रिवाज आज देखील आम्ही लोक फॉलो करतोय, कारण गडावरती आमची 30 घरं आहेत, 150 लोक वस्ती आहे. ही लोक म्हणजे देवीचे सेवक, म्हणजे मावळ्यांची पिढी, नवीन लोकांना अलाउड नाही आहे पूर्ण. ही बघा, ही पायवाटा, आणि ती बघा अफजल खानाचं थडगं समोर. ते बघा, ती व्हाईट कलरचा चौतारा दिसतो का, जरा झूम करून बघा. लाईटचा खांब आहे बघा, लाईटचा खांब आहे ना, त्याच्या समोरच बघा 2 थडगी दिसतात, एक मोठं आहे आणि एक छोटं आहे. लाईटचा खांब दिसले का, ते काय समोर बघा, लास्ट एक झाडाचं टोक दिसतं ना, त्याच्या सरळ पुढे बघा, तिथेच 2 थडगी आहेत. अफजल खान आणि त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा. थडगीच म्हणतात त्याला. आधी दर्गा वेगळी आणि कबर. हाँ, सय्यद बंडा को जीवा माले ने सय्यद बंडा को मारा, और शिवाजी महाराज ने अफजल खान के टाइगर के नाखून से पेट फाड़ला. 10 नोव्हेंबर 1659. तेव्हा महाराजांचं वय किती होतं, 29 वर्ष. खानाचं वय होतं 52 वर्ष. मग त्याचा लढायचा जास्त अनुभव असेल ना. त्या भेटीमध्ये दगा झाला असता तर आपलं हिंदवी स्वराज्य कदापि घडलं नसतं. ती बघा पायवाट दिसली का, ही बघा खाली, इथे वरती, इधर आ जाओ, इधर थोडं आगे जाओ. आजही वापरतात आमची लोक जंगलातून जायला. हाँ, पायवाट. ये नीचे गांव है ना अपने टंकिया, नीचे वेलकम गेट, वहाँ उधर तक जाने के लिए शॉर्टकट. यानी उस जमाने में रोड वगैरह नहीं था ना, तो यहाँ से वो गुफा जो बोल रहे थे वो यहीं से स्टार्ट थी, लेकिन अभी सब बंद कर दिया. क्योंकि कहाँ जाती थी गुफा, जाती थी नहीं, सिर्फ केव थी. सीक्रेट टनल अलग है, वो दिखाता हूँ. हाँ, नाही ना, हे दिसते तेवढंच आहे. कसं आजही गडाचं जे रिपेरिंगचं काम चालू केलंय, त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं ही चुन्याची घाणी. हे आता इलेक्ट्रिक मशिनरी वापरतात. त्याच्यामध्ये उडीद डाळ, तुरटी, गुळ, नारळाचा काते आणि वाळू त्याचं मिक्सिंग करून आता हे रिपेरिंगचं काम चालू आहे. दर्जा भरणे आज भी पुराने तरीके से ही काम चालू है. हाँ, उसी जमाने से, मतलब कुछ भी नया नहीं है, सीमेंट वगैरह अभी और भी 350 साल किला रहना चाहिए, उस हिसाब से काम चालू आहे. हा गडाचा प्रवेशद्वार. गडावरती येण्या जाण्यासाठी एकच मार्ग, दुसरा मार्गच नाही आहे. खालून बघितल्यानंतर, पाहिल्यानंतर हा दरवाजा दिसत नाही. या दोन्ही भिंती एकच वाटतात, की जेणेकरून लांबून काय वाटतं की किल्ल्याची एकच वॉल आहे. आणि त्या काळी जंगलातून पायवाटा होत्या. शत्रूचा जास्त वेळ दरवाजा शोधण्यात जाईल, त्याची ताकद कमी पडेल आणि आपल्याला युद्ध करायला अजूनही सोपं होईल. आणि ह्याला गोमुख रचना दिली. गोमुख कसं असतं, पुढे छोटं असतं आणि मागे पसरलेलं. ती टेक्निक आहे बघा. खाली एकदम अरुंद आहे ना जागा, नंतर पसरलेली आहे. आणि टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात गेटपर्यंत मोजल्या,
95. पण या 95 पायऱ्या येताना थोडा थकवा जाणवतो, कारण सुरुवातच आत्ता चढाव आहे. आत्ताची लेवल आहे 60-40, तेव्हाच्या असणारे 80-20. कारण बघा ह्या 3 पायऱ्या, तेव्हाची 1 पायरी. ये 1957 कंस्ट्रक्शन है, मतलब ये पहले बड़ी होती थी, ऊंची होती ये अभी का कंस्ट्रक्शन है. पुरानी सीढ़ी के ऊपर अभी नया बनवाया. उस जमाने में गेट को अगर गिराना है, म्हणजे हत्तीला जर कुठली वस्तू पाडायची असेल त्याला सपाट जागा पाहिजे. अशा ठिकाणी हत्ती येऊ शकतो, पण जेवढ्या स्पीडने येईल ना उतनी स्पीड से पीछे जाएगा, मतलब हत्ती आके गेट को तोड़ नहीं पाएगा. ये प्लानिंग फेल. दूसरा इस्तेमाल बाहुबली मूवीज में देखा होगा, बड़ा सा वुड लेके आता है, म्हणजे मोठा लाकडाचा उंडका, त्याला जागा स्ट्रेट पाहिजे. ही जागा टर्न आणि शॉर्ट आहे, त्याने पण दरवाजा तोडणार नाहीत. आणि फायनली गडाच्या खालून मोठ्या मोठ्या तोफांनी कॅनननी फायर केलं तर तोफांचा फायर दरवाजावरती न धडकता डेफिनेट समोरच्या भिंतीवर धडकेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, प्लॅनिंग काय, की दरवाजा सुरक्षित तर आपला अख्खा गड सुरक्षित. हे 2 वर्षातलं प्लॅनिंग. आजकाल आपण आपलं घर ग्राउंड लेवलला 2 वर्षात पूर्ण करू शकत नाही ना. आणि एवढं सगळं करून देखील इथे शत्रू आला, इथे यायची पण गरज नाही. इथे यायची गरज का नाही तर बघा वरती एक विंडो दिसतोय, इथून बघा सर, ते शूट करा डायरेक्ट फोकसच्या वर दिसला का, तिथून डायरेक्ट तोफेचा मारा आपला एकटा मावळा इकडच्या शत्रूवरती करायचा. का येणाऱ्या व्यक्तीचा फेस कुठे आहे, दरवाजाकडे, पाठ कुठे, तिकडे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पोटावर मारू नका पाठीवरती मारा. ह्याला का म्हणतात मराठ्यांचा गनिमी कावा, गोरिला वॉरफेअर. ताकदीपेक्षा युक्ती महान ना. त्या फायरमध्ये दरवाजा तुटला हरकत नाही, नवीन दरवाजा बनवू, पण किल्ला गेला तर किल्ला पुन्हा बनवू शकत नाही ना. आणि जर एवढं करून शत्रू जर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, मग साईट वॉलला चिकटला, त्याच्यावर तोफेचा मारा येणार नाही. पण तटबंदीवरती बघा कुठे नजर टाका, सेम पॉईंट दिसतात का, जसं आत्ताचं रॉकेट लॉन्चेस. पण इकडचे बघा लाईट दिसते, खांद्यावर तोफा घेऊन पहारा द्यायचे, तिथून तोफेचा मारा करायचे. आणि इकडचे बघा फरक आहे ना, उकळतं तेल गरम पाणी तिथून सोडायचे. गडाच्या खालून हे विंडो काहीच कामाचे वाटत नाहीत, गडाच्या आत गेल्यानंतरच कळतं की ते इम्पॉर्टंट आहे. ओनली फॉर टुरिस्टचं प्लॅनिंग, बरोबर. फक्त हाच एक फरक आहे की हा दरवाजा आत्ता 6 महिने झाले लोखंडी बनवलाय. जुना दरवाजा तुम्हाला दाखवतो, तो 360 वर्षापूर्वीचा सिसमच्या लाकडाचा, तो आतमध्ये काढून ठेवलाय आत्ता. ते ग्रुप फोटो घ्यायचा आहे तुमचा, इथे उभे राहायचं वगैरे तुमचा आहे. तसं 1656ला गड बनवला. जेव्हा आपण पूर्ण घराचं काम झाल्यानंतरच दरवाजा लावतो ना, बरोबर ना. मग 1656ला स्टार्ट केला आणि 1658ला पूर्ण केला. म्हणजे सिसमच्या लाकडाचा दरवाजा आजही मजबूत आहे बघा त्यावेळेचा. आणि इकडे मशाल लावायचे. 360 साल हो गए. 360 हां. हे बघा आजही मजबूत आहे मतलब. मशाल लावायचे. मशाल म्हणजे कळलं ना, टेंबा. पण आता आपण शॉर्टमध्ये सांगू, मेणबत्ती स्टँड. दगडाचं 1 पीस स्टँड येते, पण बनवताना बघा मशीन डिझाईन नाही आहे, हातोडी छिनीचं काम आहे, हाताने कटिंग केलेलं आहे. आणि याला दिवडी म्हणतात. हे बांधकाम फक्त आत्ता नवीन आहे, जुन्या बांधकामावरती प्लास्टर केलं आहे. आणि इकडे बघा ही तोप आहे. या तोफेचं वजन सांगू शकता तुम्ही 650 किलो. 650. इसका रेंज आहे 1.5 किलोमीटर. पण ही तोफ इथे नव्हती, अशा तोफा दरवाजात नसायच्या. मी तुम्हाला वॉच टावर दाखवला, आपल्या 4थीच्या पुस्तकात बघा तो फोटो येतो हिस्ट्री बुकमध्ये. मराठी पिक्चर पाहिला मी, शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक मराठा लाख मराठा बघतोच क्या मुजरा कर. तो स्पॉट समोर आहे, ऑब्झर्वेशन पॉईंट, वॉच टावर, जे तुम्हाला नंतर क्लिअर झालं तर दाखवतो, नाही तर फोटोमध्ये दाखवलं की तुमच्या तो लक्षात येईल. आणि त्यालाच एक दुसरं नाव आहे शिवप्रताप बुरुज. अफजल खानाचा वध केला, खान मेला नव्हता, त्यानं आतरी पोटात टाकली, पालखीत बसला. पालखी उचलणारे त्याला किती भुहे लागायचे, भुहे म्हणजे कळलं कॅरी करणारे, फक्त 12. मग त्याच्या वजनाचा अंदाज घ्या. पण संभाजी कावजी कोंडाळकर गुप्तहेर शामियानाच्या काय अंतरावरती होते ना, कारण आपले 12, त्यांचे 12,000 फौज आणि आपले 3,000, बरोबर ना. कुणी कुणाला मारलाय खालच्या लोकांना कसं कळणार ना. मग महाराजांना गडावरती येणं गरजेचं होतं. तोफेचे 3 आवाज झाल्यानंतर आपले मावळे तुटून पडले. त्या लढाईत अफजल खानाचा 11,000 फौज मारण्यात आलं. अफजल खानाचा मुलगा फजल खान 1,000 फौज घेऊन पळून गेला. त्याला मदत केली खंडूजी खोपडे देशमुखनं, त्याला शिक्षा दिली. त्याची माहिती वरती देतो, कारण ती जर त्यांना मदत केली नसती ना तर आपला पावनखिंडीत आपले बरेचसे मावळे वाचले असते. कारण फजल खानला इकडचे ते आपल्या मावळ्यांचे चेहरे माहिती होते, कारण 12,000चा सुभेदार तो होता ना, सरदार. पण संभाजी कावजी कोंडाळकरांनी काय केलं, त्यांना वाटलं की महाराजांना मारून खान पळून चाललाय. 12 भुयांचे पाय तोडले, खानाचं मुंडकं कापलं, कलम केलं, म्हणजे थोडक्यात कळलं ना. ह्या बुरुजावरती आणून ठेवलं. त्याला मारलं, त्याला मारलं तर खाली, तो तर शत्रू. मग वरती मुंडकांना मागचं कारण काय,
शिवाजीराजे गडावरनं निघाले, थोडेफार घाबरले असतीलच ना. वरती शंकराचं मंदिर आहे, रुद्राभिषेक केला. मध्ये देवीचं मंदिर आहे, देवीच्या समोर गाराणं घातलं, आई जगदंबे मला यश दे, जे मला काय भेटीमध्ये मिळेल चरणी अर्पण करीन. मग त्या काळी बोललेलं वचन पूर्ण करावंच लागत होतं ना. मग मेलेल्या माणसाची वस्तू का थेट आपण देवीच्या पायाजवळ जाऊन ठेवू शकत नाही. मग देवीच्या मंदिरात गेले की तुम्हाला अँगल कळेल. बघा आता क्लिअर झालंय, दिसला का? त्या चरणी अर्पण केलं का? बरोबर, वचन पूर्ती केली आणि मुंडकं राजगडला नेलं. का जिजामातांना पाहायचं होतं की कुरखाण्याची हत्या केली. मग त्या मुंडक्याची कबर कुठे आहे? राजगडला बाल्य किल्ल्याची शेवटची पायरी आहे दरवाजाची, त्याच्या खाली मुंडक्याची कबर आहे आणि इथून खाली धडाची ती इथे. अफजल खानाच्या 2 कबर आहेत. म्हणून इतिहासामध्ये काय म्हणतात? प्रतापगडचा प्रताप मिरवी, राजगडाचा दरवाजा. मिनिंग लक्षात आलं? कारण चेहरा बघितल्यानंतर आपण माणसाची ओळख पटवतो ना, ठरते. मग जिजामाता तुम्ही नसतात, दिसल्या नसता अंगणामध्ये तुळस. महाराज तुम्ही नसतात, दिसले नसते मंदिरावरती कळस. आणि महाराज तुम्ही खरोखरच नसतात तर दिसल्या नसत्या आमच्या आया बहिणीच्या कपाळी कुंकुवाचे तिलक. दिवसभर कशा पद्धतीनं पहारा द्यायचे हे तुमच्या आत्ता लक्षात येईल. जसं आत्ताचं रॉकेट लॉन्चेस, साईट वॉल आपण आत्ता फिरू शकत नाही कारण स्टेप्स बघा मोठ्या मोठ्या आहेत. 5 किलोमीटर फिरायचं म्हटलं तर 3-3.5 तास लागतात. मग आपण दोन्ही वॉलच्या मधून फिरतोय. पण हा मार्ग होता पहिला पायवाटा, 1957 नंतर हा मार्ग वाढला. हे नवीन कंस्ट्रक्शन लगेच लक्षात येते. पण शिवाजी महाराजांच्यासाठी जो VIP रोड होता ना, राजमार्ग, त्याला रॉयल पाथ, पालखी दरवाजा म्हणतात. तो बघा समोर आहे. जे राजांचं जास्त वास्तव्य रायगडला, या गडावरती कंटिन्यू 40 दिवस राहिले होते अफजल खानाच्या भेटण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी. शिवाजीराजे आठवड्यातनं, महिन्यातनं, वर्षातनं ऑन द वे कधी कधी देवीच्या दर्शनाला यायचे. चित्तोडमध्ये राणा प्रताप, चेतक नावाचा फेमस घोडा होता ना, राजांजवळ होती ती कृष्णा घोडी होती. मग राजे इथपर्यंत यायचे, इथून पालखीत बसून जायचे. मग पालखी दरवाजा, फक्त VIP रोड. हा ड्रम हॉल, नगरखाना, सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेला आपल्या मावळ्यांना युद्धाच्या वेळेला एकत्र करण्यासाठी. नाद वेगळे असायचे, मधुर, सुमधुर आणि रागीट. कारण जेव्हा सनी चौगडा हे आरतीच्या वेळेला, आणि सकाळी पण आरती आणि संध्याकाळी पण आरती. आणि हाच मार्ग आत्ता बंद आहे. आपण आता ह्या मार्गाने जायचं आहे, जो आपल्यासाठी आपल्या सरकारने नवीन केलेला आहे. शिवाजी महाराजांची भवानी तलवार, जी शिवाजीराजांना देवीनं दृष्टांतात सांगितलं की मी तुझ्या दुधारी तलवारीमध्ये प्रवेश करते. जगदंबा तलवार त्यांच्याबरोबर जी असायची ती आजही आहे सातारामध्ये. उदयनराजे भोसले त्यांच्याजवळ जलमंदिर पॅलेस सातारा. पण भवानी तलवार ह्याच गडावरनं 1818 ब्रिटिश घेऊन गेले. तलवार मिळाली, मग अजून काय मिळेल त्या उद्देशाने ब्रिटिशांनी महाराजांचा राजवाडा वरती टॉपला आहे, तिथे आपल्याला जायचं आहे, तिथे राजवाडा पण तोडला. आणि अष्टप्रधान मंडळ माहिती आहे का, त्याला दिवाणे खास म्हणतात. दिवाणे आम रायगडला सिक्रेट दरबार, ती पण जागा तोडली. तोडण्यामागचं कारण त्या काळची लोक भिंतींमध्ये किंवा फाउंडेशन जोत्यामध्ये सोनं खजाना लपून ठेवायचे ना. मग अजून काय किमती वस्तू मिळतील त्या उद्देशाने डिस्ट्रॉय केलं. तलवार आज देखील आहे, भारतात नाही आहे, इंग्लंडमध्ये, जिथं आपला इंडियाचा कोहिनूर हिरा आहे. खाली इकडे सर पाण्याचं तलाव दिसतंय, त्याला टाकं म्हणतात. गडावरती असे 4 तलाव आणि 2 विहिरी आहेत. ह्याच्यामुळे 2 फायदे झाले. मी सांगितलं की हा प्रतापगड अवघ्या 2 वर्षात बांधला, पण तटबंदीसाठी लागणारा दगड खालून आणला असता तर 2 वर्षात गड झाला नसता. मावळ्यांनी बघा मोठे मोठे डोंगर, म्हणजे हा ढोरप्याचाच डोंगर ना, डोंगर खोदत होते. जे दगड मिळत होते भिंतीसाठी वापरत होते. निसर्गाचं देणं, एवढ्या हाईटवरती पाणी देखील लागलं. 3500 फुटावरती पाणी लागणं म्हणजे जोक नाही ना. पाण्यापासून किती खोल आहे आत्ता ते? 30 फीट, 30 ते 32 पाण्यापासून खाली. आणि हिरवं दिसण्याचं कारण शेवाळ, पाणी साठीव आहे ना. आणि आजही बघा ते झऱ्याचा आवाज येतोय, दिसला का? हे बघा दिसतोय त्या झाडाच्या समोरच पुढे, दिसला का? झऱ्याचं पाणी आणि पावसाचं पाणी 12 महिने पाणी राहत आहे हे सर. 12 महिने मे एंडिंगला आलात ना तरी पाण्याची लेवल 10 ते 12 फीट दिसते. कारण इकडे 7 जून नंतर पाऊस चालू होतो. तरी ह्या वर्षी 15 मे पासूनच पाऊस चालू झाला आहे. आम्हाला अजूनही सूर्यदर्शन नाही. 4 महिने असंच क्लायमेट असतं. आणि आजही का पाणी ओढण्यासाठी बघा रहाट आहे, पूर्वी लाकडाचा होता. ते बघा समोर पिवळी रस्सी लावले, जे लागेल तेवढं पाणी नेतात. त्याच्यामुळे पाण्याची किंमत कळते, कारण डोक्यावरती नेतात. कारण सगळ्यांनी मोटर लावल्या तर पाण्याचा गैरवापर होईल ना. हे बघा वस्ती आमची. आज भी वहाँ से निकाल के उठा के फिर ऊपर मकान में लेके जाते हैं शॉर्टकट. अच्छा, पाइप का यूज नहीं होता? पाइपलाइन है, लेकिन मई जून में जब पानी पूरा गंदा होता है तब नीचे से आता है, हफ्ते में 1 बार.
तो 4 किलोमीटर वरून। भाई यहाँ किसी ने मोटर नहीं लगा है मोटर मंदिर के लिए वगैरह, इमरजेंसी जो फंक्शन वगैरह होता है उसके लिए। उतना में है वो पानी की वैल्यू जानते हैं तो वो उसी से लेके आज भी हमको जो भी चीज़ लेके आनी है ना, गैस या सब ये सब लेके आए ना, मटेरियल ये सब पूरा उठा के लेके आए और आज भी लेके आना पडता आहे। या हॉटेलच्या मागे रोड लपलाय, जस्ट इथूनच मंदिरात जायचे। हां, आणि पालखी ठेवायला ते फाउंडेशन आहे ना, ते आत्ता वरती केलं ॲक्च्युली। ते खाली बघा स्टेप संपतात, ते फाउंडेशन आहे। अच्छा, कळलं का? आणि तिथूनच मंदिरात स्टेट, कारण पूर्व इकडे आहे ना, आणि देवीच्या दर्शनात गेला की तुम्हाला ते अँगल कळेल, जो आता आपण वॉच टॉवर बघितला, म्हणजे ते मुंडकं त्याच्या देवीच्या चरणी अर्पण केलं होतं ना। अच्छा, तिथे बरोबर बघा ना अँगल, मंदिरात गेलं की कळेल। हा पालखी दरवाजा आत्ता बंद आहे, आणि ह्या बघा ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या पण 360 वर्षापूर्वीच्याच आहेत। इथून खाली हा पुराणी आहे, 360 साल पुराणी आहे। इसको बनाते हुए, याला बनवताना ह्याच्यामध्ये चुना, सिसर, रेती, जागरी ह्याचा वापर नाही आहे सर। हे तेव्हा काय केलं, इंटरलॉकिंग कळलं, ब्लॉक सिस्टीम जैसे ये हुआ है ना। हां, एक स्टोन दुसऱ्या स्टोनमध्ये फक्त फसवलाय। आणि ह्या बघा आपल्या काळातील डेफिनेट वर्षातून 2दा किंवा 3दा रिपेअरिंग करावंच लागतात। 360 वर्ष झाली बघा, तशाच आहेत। याला काय म्हणू, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड। टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात मोजल्या? 275, 275, अर्धा किल्ला सर केला पायऱ्या चढ़ण्यात, लढायत नाही। या भी बारिश की वजह से आगे से एंट्री बंद है, क्योंकि मेंटेन ज़्यादा है, इनकम कम है, आउट गोइंग ज़्यादा है। ये देखिए, ये पुरानी सीढ़ी, कितनी बड़ी बड़ी स्टेप्स है। ये देखो कितना बड़ा पत्थर है, कितना बड़ा है। और ये हाथ से बनाया हुआ है, कटिंग किया हुआ है, एक आगे पीछे नहीं है। और उस जमाने का चेयर देखिए, है क्या ओरिजिनल? मतलब ये काटना तो ठीक है, उसको उठा के भी लगाना है और एडजस्ट भी करना है। लॉक सिस्टम भी उस टाइम बघा ना, एक दगड आणण्यासाठी आपण आता 10-15 लोक लागतात, बारका म्हणजे जस्ट, म्हणजे तेव्हा ते टेक्निकली कसं वापरलं असं, म्हणजे त्या लोकांना शक्ती गुणाची देव शक्ती होती, बरोबर ना। ये देखिए दीपमाला, दीपस्तंभ ओरिजिनल है, ये भी इंटरलॉक ही है। दीपमाला ये क्या दीप नहीं, अंदर से बंद है, ये काम चालू है ना। और वो उधर ड्रम हॉल, और ये दीपमाला मतलब दिये जलाने के लिए। त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा दिवे लावायचे। आता नवरात्रामध्ये मोठं फंक्शन असतं ना 10 दिवस, तर आता लाईटच्या माळा सुटतात। अच्छा, आता 10 दिवस खूप गर्दी, म्हणजे अजून 1 महिन्यानी। कोण करताय सारी? हे आम्ही ग्रामस्थ किंवा उदयनराजे, ते आता डोनेशन करतात, ते मंदिरासाठी खर्च करतात, आणि ते वर्षातून एकदाच येतात नवरात्रात 9व्या माळेला देव उठवायला। बाकी सगळं आम्हीच केअरटेकर, त्याच्यामुळे एवढी साफसफाई आणि आहे। नाही तर बाकी गडांवरती एक दगड असं नाही की त्याच्यावर नाव नाही कोणाचं, पण महाराजांनी जे गड बनवले त्यांचं स्वतःचं नाव नाही। जाएंगे ना हम। हाँ, भवानी माता टेम्पल, जो शिवाजी महाराज की कुलदेवत, फैमिली गॉड, वो अंदर दीपमाला, लेकिन भवानी माता के मंदिर का ही पोर्शन है, मंदिर के आगे ही दीपमाला होती है ना। ओके, शिवाजी महाराजांच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात, कुलदेवीच्या आपण आत्ता आलोय। तुळजापूरची तुळजाभवानीची प्रतिष्ठापना म्हणजे कळलं ना, सेम मूर्ती। पहिला नाव आहे भवानी माता, तिला तुळजाभवानी। देवीची मूर्ती पाहणारा, दर्शन करणारा, त्या मूर्तीचा शिळा म्हणजे कळलं दगड, त्याला आपण पाषाण म्हणतो। हा दगड त्या काळी कुठून मागवला सर? नेपाळातून। नेपाळमध्ये काळ्या गंडकी नावाची नदी आहे, ह्या गंडकी नदीत हा शिळा मिळतो। शालिग्राम जैसे भी कसोटी, अपना राम मंदिर बनाया उसी पत्थर का, जैसा ये हा जो दगड आहे हा आपला सोनाराकडे असतो, कसोटी, ब्लॅक स्टोन। त्या दगडावरती सोनं घासून पाहतात, खरे की खोटं आहे। काही लोकांच्या घरी विष्णू अवतार म्हणून देवाऱ्यामध्ये असतो काळा, त्या दगडाची मूर्ती आहे। अष्टभुजामध्ये कळली 8 हातांची। राजगडला पुणे जिल्ह्यात ती घडवली, त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरेने, आणि 1661 ह्या गडावरती स्थापना केली, 1661। देवीच्या पायाजवळ काचेच्या पेटीत ठेवलेलं शिवलिंग आहे, काचेसारखं दिसतं, काचेचं नाही आहे, कारण ते काचेच्या पेटीत आहे। स्फटिक माहिती आहे, क्रिस्टल, ते राजे नेहमी त्यांच्या सोबत ठेवायचे, ते देवीच्या पायाजवळ आहे। आता हे जुनं मंदिर आहे, जुनं मंदिर लगेच कळतंय ना त्यावेळेचं, 360 साल पुराना। और देखो ये मेन एंट्री अभी बंद आहे, म्हणजे हा प्रवेश सभा मंडप ना, कारण आपण कुठल्याही मंदिरात येताना पूर्वेकडनंच येतो ना। हे नवीन बांधकाम आत्ता केलं, पूर्वी बांधकाम होतं पूर्ण लाकडाचं वूडचं। जब से ये गढ़ बना है, जब से तभी से मंदिर है।
या बाजूला फिरलात ना तिकडे एक तलवार आहे. ही तलवार स्वराज्याचे 4थे सरसेनापती, पहिले मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. ते गाणं ऐकून असाल, वेडात वीर दौडले सात. 4थे सोयराबाईंचे भाऊ, महाराजांचे मेवणे, राजाराम महाराजांचे मामा, कराडजवळ तळवीड गाव आहे, हंबीराव मोहिते सरनोबत. त्या तलवारीवरती सोन्याचे 6 स्टार आहेत. कारण ज्या वेळेला लढाई झाली ना दावली खोऱ्यामध्ये, त्या लढाईत ह्या मोहित्यांनी एकट्याने एका दिवसात अफजलखानाची फक्त 600 लोक मारली. मग एका लढाईत एका मावळ्याने 100 लोक मारली तर ओळखायचं कसं, प्रूफ काय? आपल्या मिलिटरीमध्ये खांद्यावर स्टार देतात. त्या काळचा पराक्रम त्याच मावळ्याच्या तलवारीवरती एक सोन्याचं स्टार की 100 लोक मारले हा इनाम. असे 6 स्टार आहेत. आपण उतरताना दर्शन करायचं आहे कारण तेवढाच वेळ आपल्याला येईल, कारण पूजा चालू आहे. पण आपण येईपर्यंत आपल्याला आरती पण भेटेल. आणि या बघा त्यावेळेच्या वेपन्स आहेत, हे शूट करा. ह्या तोफा उकळी तोफा म्हणतात त्याला. उकळी म्हणजे इथून दारुगोळा भरायचे, जसं थासणीची बंदूक भरतो तसं. आणि मागे वात, ही पण तोफच आहे. आता वजन बघा, हिचं 80 किलो आहे, 80 kg, 60 kg, या 2 40 kg. आणि ह्याचं लोड करण्याचं पण टेक्निक असायचा. जेवढा तुम्ही थासून भराल ना पूर्ण गच्च, तेवढा मारा लांब जातो. आणि जर तुम्ही गॅप देऊन भरलेत ना तर मारा कसा जाईल माहिती आहे का, पसरून. म्हणजे ॲक्च्युली एकट्याला मारायचं आहे लांब, तर ते थासून भरा. आणि आता आपला 4-5 जणांचा किंवा 10 जणांचा ग्रुप मारायचा आहे, कळलं का? हां, ह्या खांद्यावरती घेऊन दिवसभर पहारा द्यायची. तुम्ही हात लावून बघू शकता, फक्त घेऊन जाऊ नका. सांग 2 मिनिटं. ही पहार आहे, स्टोन कटर. ही पहार 8 ते 10 तास घेऊन त्यांनी डोंगर खोदून हे दगड काढलेत, जी तुम्हाला मी आता लेख दाखवलं. कळलं का? आणि मागे कटवणी माहिती आहे का? नाही. आपण आता थोडंसं बारकं वापरतो, माती वगैरे असं बाहेर काढणं. ते प्रॉपरली स्टोन निघालाय पण तो अडकलाय मध्ये, बाहेर येत नाहीये. मग हात घालू शकत नाही ना, मग त्यानं बाहेर काढण्यासाठी हे 50 किलोची घेऊन त्यांनी 8 ते 10 तास डोंगर खोदून दगड काढण्याचं काम त्या मावळ्यांनी केलंय. आपल्या काळातील मावळे हे उचलू शकतात, इम्पॉसिबल काम नाही करू शकत ना. म्हणजे हो, लोहाच आहे. हा, कलर केलाय फक्त. उस टाइम ये लोहा ऐसा साएगा जंग नाही लागला, लागणारच नाही ना, तेव्हा मिळावट नव्हती ना. ये लोहा तो मतलब ऐसा पूरा बनता था, उसको पिघला के बनाए थे. पिघला के साचा रहता था ना उसका. ये क्या थी ये तोप ही है 5, ये सिर्फ स्टोन कटर है. मतलब ये सब वेपन्स देखने के बाद उन लोगों के बॉडी का अंदाजा लगा सकते हैं. ये सब तोफ है लेकिन यही सब स्टोन कटर है. अच्छा, पर ये छोटा है. हाँ, जैसा अपना गन होता है मतलब वैसा ही छोटा सा. जो कर सके हम कहीं. ये देखिए, हे जुनं मंदिर आहे. जुन्या मंदिरावरती फक्त पत्र्याचं आवरण हे आत्ता केलंय. अच्छा, ते वरचं. कारण आता पाणी वगैरे लीक होतं ना. आणि त्याच्यावरती बघा सर, कमळचं दिसतं ना, ते दगडाचंच आहे. ते कमळचं जे आहे ते दगडाचंच आहे. वरचं कमळचं दिसतं ते वरपर्यंत, असं क्रॉस वरती आहे ना उलट तिथपर्यंत, त्याच्यावरती पेंट केलंय सिल्वरचं. आणि त्याच्यावर चमकतोय का एकदम वर, असं राऊंड आहे. आणि परत असं वरती टोक आहे. राजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला 1674, 6 जून. मग देवीला अर्पण केलेला कळसाचं वजन किती असेल, त्या काळी मनमध्ये मोजलं जायचं ना, 1.25 मन आहे. 1.25 मनचा काय सांगतो. ज्या अर्थाने आपल्या घरी काहीतरी शुभ कार्य असतं, त्यानंतर आपण काही ना काहीतरी आपल्या फॅमिली गॉडला अर्पण करतो. म्हणजे 1.25 मन अर्पण केलेलं आहे. त्याचं वजन आहे 50 किलो. 1 मन म्हणजे 40 किलो. हे 50 किलो सोनं आहे. तिकडे जात नाही कोण, 360 वर्ष झाली. कारण तिकडे जाण्याची कोण हिंमतच करत नाही, कारण देवीच्या माथ्यावरती चरण ठेवलं, पाय ठेवल्यासारखं आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॅक दिसतंय, थोडं पिवळं दिसतंय. एकदम वरचं, एकदम वरचं ते 1.25 मन. कारण काय नहीं, वो सोने का ऊपर का, नीचे का पत्थर का है. वो ऊपर का अभी ओरिजिनल गोल्ड, जो ऊपर वाला टॉप पे दिखता है ना, वही सोने का. नीचे वाला पूरा स्टोन का है. मतलब वो एक सिंगल पत्थर है ना, तो जो बना हुआ. एक दो समझ में आया. ये आपको नीचे वाला पूरा डिजाइन वाला दिखता है ना कमल जैसा, ये पूरा पत्थर का है. लेकिन उसके ऊपर का जो 3 साइज में पोर्शन दिखता है ना, राउंड और ऊपर उसका, वो सोने का. वो सोने का. मैं कह रहा था जो पत्थर है ऐसा गोल है, ये पूरा सिंगल पत्थर ऊपर लेके गए. सिंगल पत्थर लेके गए, वहाँ पे ही डिजाइन किए. ये पुराना मंदिर है ना, ऊपर वाला पोर्शन चढ़ाना पड़ा होगा ऊपर. तो कैसा किया भगवान को पता है. हाँ, बहुत है, बहुत ज्यादा है.
यांना कांद्यावर ठेवून ते चालव ना एकटं घेऊन असे आरामात फिरायचे. चलो बारिश भी खुला आहे. चल मंदिर आहे आतमध्ये हनुमानाचं, हनुमान मारुती अशा मूर्ती रामदास स्वामींनी ज्या 11 बनवल्या त्यामध्ये नाही आहे. पण ही पण बघा मूर्ती कशी आहे, हातामध्ये पर्वत, गदा नाही आहे. पर्वत आपण जो पाहतो ना हे बघा अशी असते बरोबर, हातामध्ये गदा आणि पर्वत. ही बघा आशीर्वाद देणारी. तोंड बघा पूर्व किंवा पश्चिम नाही आहे, असं असतं ना. हे बघा बरोबर, ही दक्षिणमुखी आहे. आणि शेपटी बघा डोक्यावरनं फिरून पुन्हा टर्न दिला, याला म्हणतात वीरप्रताप हनुमान. म्हणजे याचं मिनिंग काय लक्षात आलं की लंकेकडे उड्डाण घेताना ही मुद्रा होती. कळलं ना. मूर्ती जुनीच आहे, मंदिर फक्त नवीन आहे. कारण जुनं मंदिर पूर्ण पावसामध्ये तुम्हाला क्लायमेटमुळे कळतं की ते काहीच टिकू शकत नाही. फक्त आज कसं आहे की महाराजांनी बनवलेला जो पराक्रमाची गाथा म्हणून प्रतापगडाची एक पण दगड तुम्हाला हल्लेली दिसत नाही. आणि ह्या बघा हा पण दरवाजा दिसत नाही बाल्य किल्ल्याचा. ह्या दोन्ही भिंती एकच वाटतात ना. डबल किल्ला डबल तटबंदी, किल्ला एकच आहे प्रतापगड. पार्ट 2. बाल्य किल्ला म्हणजे काय तर राजवाडा, पॅलेस वरती असायचं, धान्याची गोडाऊन्स, खजाना, बारूद वगैरे सगळं वरती. समजा मोठा किल्ला कॅप्चर झाला केला तर आपली ताकद कमी पडतीये, पण बाल्य किल्ला वाचवा ना. तर बाल्य किल्ला जोपर्यंत जिंकत नाही शत्रू तोपर्यंत किल्ला जिंकला सिद्ध होत नव्हतं. मग आपली ताकद कमी पडतीये तर मागे चोरवाट आहेत, सिक्रेट टनल, तिथून निघा. पण निघून काय करा, ह्याला वेढा द्या पण इथेच या. आपण जो गेट पाहिला ना आतमध्येच या, किल्ला सोडून जाऊ नका. मेन गेट बंद करा, काही वेळ थांबा, कसं लढायचं परत प्लॅनिंग करा. शत्रूला वाटू द्या की गेले घाबरून, पुन्हा येऊन हर हर महादेव गर्जना करत पुन्हा लढा. म्हणजे एक तर शेवटपर्यंत लढून मारा, नाही तर गडावरनं उड्या टाकून मारा. मग उड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मारा ना. बरोबर. ह्या त्यावेळेच्या पायऱ्या, ह्या खाली 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 दिसल्या का मोठ्या मोठ्या दगड. पण हे माती वगैरे सगळं वाहून गेलंय कारण इकडे पाऊस खूपच असतो. आणि ह्याच्याच वरती बघा हे नवीन कन्स्ट्रक्शन लगेच कळते. 4 फीटाचं दिसतंय का, हे खाली जुनं आहे. कळलं. आणि टोटल तुम्ही आता किती स्टेप्स आलात, पायऱ्या 475. अजूनही 475 पायऱ्या बाकी आहेत. जस्ट आपण आता बाल्य किल्ला थोडी वेळ फिरायचं आहे तटबंदीवरून. साईट वॉलवरनं फिरणं आपल्याला शक्यच नाही. आपण दोन्ही वॉलच्या मधून आत्ता टॉपला आलोय. तर याच ठिकाणी बाल्य किल्ल्यामध्ये देवीचं मंदिर बांधायचं ठरलं. कारण जो काय मेन कारभार असायचा तो बाल्य किल्ल्यातच असायचा. जागा साफ करत असताना स्वयंभू शिवलिंग मिळालं नॅचरल. मग शंकराचं मंदिर इथे बनवलं कारण आपण स्वयंभू हलू शकत नाही. आणि मग देवीचं मंदिर मोठ्या गडात. मंदिरासमोर हा चौतारा दिसतो, इथे 8 लोकांचा दरबार बसायचा. याला म्हणतात अष्टप्रधान मंडळ. 8 लोक आणि महाराज मेन खलबत, त्याला दिवाणे खास म्हणतात मुघल भाषेमध्ये, दिवाणे रायगडला. ही जागा पूर्ण ओपन नव्हतं. हे दरबाराचं बांधकाम हे पूर्ण ब्रिटिशांनी 1818 मध्ये तोडलं. नाही, हे दिवाणे खास आणि रायगडला दिवाणे आम. आम जनतासाठी म्हणजे 3 ते 4 हजार लोक बसायचे ना. त्याच्यामध्ये एक तरी माणूस शत्रूचा असेल. मेन खलबत चालायचं ते इथे चालायचं. विश्वासू बरोबर. हे ब्रिटिशांनी तोडलं. मी सांगितलं तोडण्यामागचं कारण वॉलमध्ये आणि जोत्यांमध्ये सोनं खजाना लपून ठेवायचे. आणि त्या काळी नवीन कुठल्याही व्यक्तीला म्हणजे सरदार मावळा त्याला आपल्या फौजेत यायचं असेल, स्वराज्यात दाखल व्हायचं असेल तर अशा व्यक्तीला इथे हजर करायचे. जसं आपण आता गीतेवरती हात ठेवून शपथ घेतो, शिवाजीराजे त्या व्यक्तीला शंकरासमोर हजर करायचे, देवासमोर शपथविधी व्हायचा. कारण शिवाजीराजे कुठले काम करायचे शंकराला साक्षी ठेवूनच करायचे. मग दरबारासमोर शंकरासमोर शपथ घेतल्यानंतर तो स्वराज्यात दाखल झाला. मग त्यानं चोरी, फितुरी, गद्दारी कुठलं वाईट काम केलं तर आपल्या काळामध्ये एकच शिक्षा दिली जाते, ती फाशी. 360 वर्षापूर्वी अशा गद्दाराला पकडा, त्याचे हातपाय बांधा. धान्याचं पोतं असतं का रिकामं, एमटी गनी बॅग, त्या एमटी गनी बॅग पोत्यात त्याला भरा जिवंत. पोत्याचं तोंड बांधा आणि मागे पॉईंट आहे कडे लोट, जिवंत कड्यावरनं फेका. कड्यावरनं लोटाचे म्हणून कडे लोट ना. ह्या गडावरती कडे लोटे रायगडला टकमक टोक आहे. पण ह्या गडावरती कुणाला कडेलोट केलं आहे अशी इतिहासात नोंद नाही आहे. पण त्याच्यापेक्षा जबर शिक्षा झाली तो हा दरबार. खंडोजी खोपडे देशमुख, मी सांगितलं अफजलखानाचा मुलगा, फजलखानला पळून जायचा मार्ग दाखवला. त्याने फितुरी केली. हे कळालं कुणाला पहिलं, प्रथम भोरचे, कारीचे, कान्होचे, जेदे काकांना. मग जेदे काकांनी खंड्याला हजर केला 1660ला.
की राजे खंड्या फितूर झाला, फजलखानला पळून जायचा मार्ग दाखवला. दरबारामध्ये एकच खळबळ की आता ह्या गद्दाराला काय होणार, कडेलोट ना, जिथे चुकी केली तिथे शिक्षा ना, बरोबर ना. तर इथं आणल्यानंतर दरबारामध्ये खळबळ की आता या खंड्याला कडेलोटच होणार. पण मध्यस्थी मोरोपंत पिंगळांनी सांगितलं की राजे ह्या खंड्याला जीवदान द्या आणि शिक्षा पण द्या, कारण आपल्यासोबत राहून हा गड बांधण्यासाठी फार मदत केली आहे. महाराजांनी विचार केला, शिक्षा दिली तरच मागचे 5-50 लोक सुधारतील ना, आणि शिक्षा नाही दिली तर उठसूट माणूस काय करेल, एक चांगलं काम करेल की वाईट करेल. ह्याच दरबारावरती शिवाजी महाराजांची सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्याच्या कामावरती नजर टाकून त्याच खंडोजी खोपड्याचा 1660ला ह्या दरबारावरती चौरंगा केला. चौरंगा मीन्स कळलं, डावा पाय कलम केला आणि उजवा हात. मग डावा पायच कलम का केला, उजवा का नाही केला, तर घोडेस्वार हॉर्स रायडर घोड्यावरती बसताना डावा पाय ठेवूनच बसतो ना, तो घोड्यावर पुन्हा स्वार होऊ शकत नाही आणि स्वराज्याच्या विरोधात तलवार घेऊन पुन्हा तो उभा राहू शकत नाही. जिवंत सोडला तो पण अर्धा, जगू शकत नव्हता आणि मरू पण शकत नव्हता. म्हणजे त्या काळी शिक्षा देण्यासाठी पण डोक्याचा वापर जरुरी होता ना, कळलं. या जाऊन बोलय का बेल, ते बेलाच्या वरती बघा रुद्राच्या मण्यासारखी डिझाईन दिसतं आणि ती नाक जे राऊंड केलंय ना तोच पोर्शन इथपर्यंत तेच स्वयंभू आहे. आणि साईडला जे आहेत ना ते बघा, नंतर सिमेंट वगैरे आता केलंय ना ते, हा गोल दगड हे पूर्ण हे तेव्हाच हे बांधकाम, तेव्हाच त्याला फक्त 1 पीस दगडाला बघा ते शिवलिंगाचा शेप दिलाय, कारण त्या स्वयंभूला पिंड दाखव. आत्ता कळलं. रुद्राच्या मनाचे डिझाईन दिसतात बघा, छोटा नाग आहे ना खाली, ते फुल दिसतं बघा व्हाईट, त्याच्या खाली बघा असे थोडे थोडे रुद्राच्या मनावरती असतात का ते, तसं दिसतंय का. ते झूम करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी ही चोरवाट आहे, सिक्रेट टनल. अशा गडावरती एकच नाही आहेत, तर ह्या बाजूला बालेकिल्ल्याच्या साईडला 4 ते 5 चोरवाट आहेत, बाकी सर्व मुदवल्या, कारण ह्याचा वापर गैर होऊ लागला. गैर म्हणजे इस्तेमाल गलत होणे लागा. ही गुहा, ही चोरवाट जस्ट ह्या भिंतीच्या बाहेर पडते. कारण काय आहे तर ह्या भिंतीच्या बाहेरून गड सोडून नाही जायचं आहे, ह्या भिंतीला पूर्ण लेफ्ट साईडनं टर्न करायचं आहे, पायवाटा. आपल्या मावळ्याला माहिती आहे की जाऊन लगेच डाव्या साईडला फिरून मोठ्या गडात यायचे, पण शत्रूचा व्यक्ती जो शत्रू त्याला पकडण्याच्या नादात लेफ्ट नाही मारणार, डायरेक्ट दरीत. खोल दरी आहे खाली, खाली रस्ताच नाही आहे. आपल्या मावळ्याला माहिती, आता मला कसं माहिती गडावरती कुठून जायचं कुठून नाही, बरोबर ना, नवीन व्यक्ती फसणारच ना. मग तो त्याला पकडण्याऐवजी खालच्या गडात जाण्याऐवजी वरच्या गडात. आणि हा 3 नंबरचा ऑब्झर्वेशन पॉईंट. चारी दिशेला 4 आहेत ना, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, बरोबर ना. हा ही पूर्व समोर, ही पश्चिम, इकडे दक्षिण, इकडे उत्तर. पण आपण दुसऱ्या नंबरवरती आहे, पहिल्या नंबरला जायचं आहे. जाताना इथूनच रायगड दिसतो, तो ह्या दिशेला. रायगड किती किलोमीटर आहे इथून, फक्त 65 किलोमीटर, 1.5 आवर लागत आहे याने केली. इथूनच खालती सावित्री रिव्हर जाते, ती अरबी समुद्राला मिळते. ती एकच नदी जाते ती कोकणात, कृष्णा, कोयना, वेण्णा पुढे. आणि त्याच ओल्ड महाबळेश्वरला पंचगंगा मंदिर, लय पुरातन नेते तीर्थक्षेत्र, काशीनंतर नाव तिथं दिलं जातं. तिथेच महाराजांनी जिजामातांची सुवर्ण तुला केली होती. सुवर्ण तुला समझ गए, सोना डाल के माता जी को एक साइड में बिठाया था. और ये आता तुम्ही उभे आहेत ना भिंतीच्या आतमध्ये, सातारा जिल्हा. तुमचा हात बाहेर काढा, जास्त वाकू नका, जिल्हा बदलतोय. रायगड जिल्हा, सातारा संपला, सपोज कोण पडलं तर रायगड पोलीस. म्हणजे आपण आता सातारा बॉर्डरवरती फिरतोय. आणि इकडे रायगड पनवेल पर्यंत, इकडे कशेडी घाट संपला की रत्नागिरी, खेड, चिपळूण, गोवा. आणि इकडे महाड, पेन, पनवेल, मुंबई आलं. इकडे सातारा आणि इकडे पुणा, जो आर्थरसीट पॉईंट ओल्ड महाबळेश्वर त्याच्या कोपऱ्यात गेलात ना की पुणा. आता वरती कडे लोट आहे. नहीं दिखाता हूँ ना, जाना है, सब्र करो. वो वॉल है. अभी समझ में आएगा आपके. आता बघा सांगतो की आत्ता आपण ॲक्च्युली आहे ना, ही तटबंदीची सुरुवात कुठून आहे सर, वो बरोबर ना, झाडाच्या पासून. म्हणजे ते फाउंडेशन आलं त्याच्या खालचं, हे वॉल डोंगर, म्हणजे हे माउंटन म्हणजे फाउंडेशन, आणि त्याच्यावरती हे कन्स्ट्रक्शन. कळलं का, आलं लक्षात. म्हणजे तुम्ही फाउंडेशन पर्यंत 1800 फीट, त्याच्यावरती हे 10 ते 20 किंवा 15 फीटाचं हे वरचं कन्स्ट्रक्शन.
पण जास्त दिसत. मतलब जो जास्तच आहे, अंदाज पंचे चोर सांगतो. दरवाजे से निकल के ऐसा जाता हाँ, है ऐसा घूम के. और लोगों को लगता था जो दूसरे हाँ, नहीं दुश्मन है तो कि वो दुश्मन सीधा देखो ऐसे नीचे जाए. रास्ता भी नहीं है. हाँ. इधर नीचे हाँ, है रास्ता. कोई नहीं है. मोबाईल ज़्यादा आगे मत ले. अच्छा, कडेलोटावर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक दिसतंय, याच ठिकाणी आपला शेवट आहे. पण जाताना आपल्याला दर्शन करायचं आहे भवानी मातेचं. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन पॉईंट म्हणजे बुरुज, त्याचं नाव आहे शिवप्रताप बुरुज, तो पाहायचा आहे. याच ठिकाणी राजांचा राजवाडा होता, छोटासा राजवाडा, कारण गड छोटा आहे. जास्त करून राजांचं वास्तव्य रायगडला. या गडावरती 40 दिवस राहिले होते अफजलखानाच्या वधाचं प्लॅनिंग करण्यासाठी. मी तुम्हाला खालीच सांगितलं. राजवाडा ब्रिटिशांनी तोडला. महाराजांची आठवण राहावी 1957ला इथे पुतळा बसवला. त्याचं उद्घाटन पंडित नेहरूंच्या हस्ते झालं, पहिले पंतप्रधान म्हणून. हा बनवला मुंबईला, वेलेपार्लेला. शिल्पकारांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. या पुतळ्याचं वजन किती असेल? 4,500 किलो, 4.5 टन. हा कशाचा आहे? पंचधातू. पण कुठून कुठपर्यंत पंचधातू आहे बघा, घोड्याच्या पायापासून तलवारीपर्यंत. खाली चौतारा दगडाचा आहे, तो 20 फीटाचा. पण पुतळा इथे आणताना 1 पीस आणताला नसता, 17 पार्ट बनवले. वेगळे पार्ट आणून मग जॉईन केले. तसा 1 पीस आणताला नसता ना. पुतळ्याची देखभाल करतं सातारा जिल्हा परिषद आणि हे गार्डन वन विभाग सातारा. बाकी सगळं अंडरटेकर शिवाजी महाराजांचे 13वे वंशज. या तोफा बघा, त्यावेळेच्या तोफा आपण जी दरवाज्यात बघितली ना, मेन बुरुजांवरती असायच्या. पुतळ्याची देखभाल मी सांगितलं, सातारा जिल्हा परिषद, गार्डन, फॉरेस्ट डिपार्टमेंट. महाराज फक्त 50 वर्ष जगले. 50 वर्ष. 19 फेब्रुवारी 1630 जन्म शिवनेरी, 3 एप्रिल 1680 रायगडला मृत्यू. 50 वर्षात एवढं काही करून गेले, स्वराज्य घडवून गेले. कमी वयात आजारी येऊन वारले. अशा राजाचा पुतळा बनवताना घोड्याचा शिल्पकार पूर्ण राजाचा अभ्यास करून घोड्याचा डावा पाया वरती ठेवतात. त्याचं मागचं कारण, बसणारा योद्धा कमी वयात आजारी येऊन वारला म्हणून. दिसला जो राजा वीरमरण होतो ना, लढाई करता करता, करते करते 2 लेग ऊपर, 2 पाय वरती, झाशीची राणी राणा प्रताप, बरोबर का, शहीद झाले. घोड्याचा राईट लेग वरती असेल तर त्याच्यावर धोका, गद्दारी, घातपात, धोका करून मारला म्हणून राईट लेग वर. आणि घोड्याचे 4 पाय खाली असतील, घोडा 4 पायावरती उभा आहे, हॉर्स, तर बसणारा योद्ध्यानं काय केलं, वॉरियरनं, राजानं, की आपली गादी सोडली, रिटायरमेंट केली, पण गादीवरती आपला वारस बसवला. अच्छा. त्याच्या मागची ती कारणं. आणि याचा राईट हा लेफ्ट असला का? नॅचरल डेथ, कमी वयात आजारी येऊन वारले. अच्छा. माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य हो. या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असो, कधीच यशस्वी झाला नाही. सह्याद्रीच्या कडे कपारी इथंच तळपल्या तलवारीच्या पाती, म्हणून अजूनही रक्ताने लाल आहे ही सह्याद्रीची माती. रायगडच्या पूर्वेला आणि महाबळेश्वरच्या पश्चिमेला उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं. आकाशी झेप घेणाऱ्या गरुडानं तीक्ष्ण नजरेनं हिरलं. त्याला तटबंदीचा मुकुट चढवला. नाव दिलं किल्ले प्रतापगड. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता, वाऱ्याला देखील वेग नव्हता. एवढा वेग शिवाजी महाराजांच्या तलवारीला होता. शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. मग लाखोत काय, करोडोत काय, जगात जिजाऊंचा शुभा एक होता. जय भवानी, जय शिवराय. तो आज प्रतापगढ़ में आके भी दादा ने हमको जो गाइड किया है ना, मज़ा आ गया दादा आज. और आप सभी को भी मज़ा आया होगा. तो अगर से कोई आता है, आपसे कांटेक्ट करना है तो कैसा करेगा, बता दो अपना नंबर है 7588 203308. गणेश बबन कासुर्डे. गणेश बबन कासुर्डे. तो अगर से आप कभी भी प्रतापगढ़ आ रहे हैं तो एक बहुत ही प्यारी लोकेशन है और एक अच्छी हिस्ट्री आपको यहाँ पे जानने को मिलेगी. तो दादा से आप संपर्क कांटेक्ट कर सकते हैं. दादा आप यहाँ पे यहीं रहते हैं एनी टाइम. ऊपर आपको मालूम ऊपर कितने लोग रहते होंगे? फिर 150 लोग. कितने घर? 30 फैमिलीज एंड 150 लोग. सोल्जर्स की जनरेशन है, मतलब उस जमाने की वो पीढ़ी दर पीढ़ी आप यहीं पर ही है. तो अगर से आप इनसे सुनेंगे तो आपको काफ़ी अच्छा सुनने को मिलेगा. बाकी बहुत बढ़िया था, मज़ा आया. धन्यवाद आपका. थैंक यू. जय शिवराय. चलो गाइस, आप लोगों के हिसाब से अभी यहाँ पर बज रहा होगा 5, बट ऐसा नहीं है. यहाँ पर अभी 1 भी बजने का है. भाई अभी तो मैंने खैर नीचे आया क्योंकि ऊपर तो मुझे कैमरा हैंडल करने का भी टाइम नहीं था. इतना ज़्यादा फॉग था ऊपर. अभी देखो आगे फिर से फॉग आ जाएगा जैसे हम लोग अंदर जाएंगे फॉरेस्ट में. भाई क्या खूबसूरत है यार भाई, महाबलेश्वर, प्रतापगढ़, रायगढ़, मज़ा आ गया आज तो. हाँ जी बोलिए. तो अभी बज रहा है 7:30 और महाबलेश्वर से हम लोग 5 बजे ही निकल चुके थे हम्पी के लिए. अभी हम लोग सातारा में हैं. और गाइस सातारा में अगर से देखेंगे तो अभी देखो हम हम्पी पहुंचेंगे सुबह मॉर्निंग में. ठीक है,
यहाँ से लगभग पड़ रहा 450 किलोमीटर और वहाँ से कुछ 500 था और अभी हम लोग 50 किलोमीटर आ गए होंगे लगभग। अभी एक रेस्टोरेंट देख के मस्त डिनर करेंगे और फिर नॉन स्टॉप सीधे निकलेंगे हम्पी के लिए। सुबह सीधे आपको मिलेंगे हम लोग हम्पी में। गुड नाइट, सो जाइए, सीधे मिलते हैं हम्पी में अब।